हॅलो फ्रॉम जॉर्जिया. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही जॉर्जियामध्ये पोहोचलो. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी प्लीज गो अँड वॉच माय लास्ट व्लॉग. तर आम्ही आता निघालो आहोत गोदावरीला. फर्स्ट डेचा स्टे आमचा गोदावरीमध्येच आहे. गोदावरीला जाताना कोकेसस माउंटन्सची रेंज पाहायला मिळते. तुम्ही हे सुंदर डोंगर पाहतच असाल. तर हे आहेत कोकेसस माउंटन्स आणि हे एक ब्रिज आहे एशिया आणि युरोपमधला. त्याच्यामुळेच जॉर्जिया एक ट्रान्झिट कंट्री आहे. Gates open, okay, because otherwise it's very risky. Sometimes too much water coming and take all houses and roads. So better this. ऑन द वे टू जॉर्जिया आमचा फर्स्ट स्टॉप होता जिनवाली डॅम. तर इथे कशा पद्धतीने त्यांनी डॅम कन्स्ट्रक्ट केला आणि पाणी साठवलं याची माहिती आमच्या टूर गाईडने आम्हाला दिली. बस. गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2 आणि आम्ही हॉटेलवरून ब्रेकफास्ट करून निघालो आहे ज्वारी पासला जाण्यासाठी, जिथे खूप बर्फ असणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या वाईन बॉटल्स आहेत, कारण जॉर्जिया नंबर 1 आहे इन वाईन प्रोडक्शन. तर इथनं मी पाणी घेतलं आणि आम्ही ज्वारी पासला जाण्यासाठी निघालो. कियान बिल करायला दे ना, कॅन्सल. तर हे आहे जॉर्जियामधले सुपर मार्केट्स, जिथे अल्कोहोल खूप इझिली अवेलेबल असतं. बर्फाने भरलेली ही माउंटन रेंज पाहून आम्ही तिघेही खूप एक्सायटेड होतो की फायनली आपल्याला बर्फ पाहायला मिळतो आहे. तर ज्वारी पासला पोहोचण्याच्या आधी आम्ही जॉर्जिया रशिया फ्रेंडशिप मॉन्युमेंटच्या इथे थांबणार होतो, ज्याला आता गोदावरी पॅनोरमा म्हणतात, कारण वॉरनंतर त्यांनी ह्या फ्रेंडशिप मॉन्युमेंटचं नाव चेंज केलं. तर ही जागा आहे गोदावरी पॅनोरमा. इथून पूर्ण माउंटन रेंज पाहायला मिळते. इथेच आम्ही एक 360 व्हिडिओसुद्धा घेतला, ज्याची क्लिप मी पुढे ॲड करते आहे. And here comes our little helper. असं पकड वरती. इकडे 2000 years later. This one, huh?
सो आम्ही फायनली गोदावरीला स्नोच्या इकडे आलो आहे. सो दीपा आणि कियान चाललेत पुढं. कियानला स्नो खेळायचा आहे. सो बट जेव्हा वॉक करतोय चालतोय तेव्हा पाय सरकतात आहे. हां जा तू जा पुढे जा. मम्माला मार गेला हातावर. हॅलो, आज सकाळी आम्ही गोदावरीला जाऊन आलो आणि तिकडून आता आमची रिटर्न जर्नी चालू झाली आहे तबिलीला जायला. तर तिकडून येताना आम्ही आधी लंच केला आणि आता आम्ही चाललो होतो अनानोरी फोर्ट्रेसला. तर त्याचा आजूबाजूचा एरिया खूपच लश ग्रीन आहे आणि खूप जास्त ग्रीनरी आहे गोदावरीमध्ये. खूप छान वाटतं, एकदम प्लेझंट एन्व्हायरमेंट आहे. वेदर पण खूप छान आहे. अर्ली स्प्रिंग असल्यामुळे जास्त थंडी पण नाही, जास्त गरम पण नाही. आणि माझं बॅकग्राऊंड आज Close your eyes for a minute, close your eyes for a second. I won't change my mind. What is getting deep now? What is getting deep now? Follow me